ठीक आहे, 4-2 दिवस उशीर झाला तरी काय उशीर होतो हे आम्ही मान्य करतो, परंतु सगळी माहिती घेऊनच या बाबतीमध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली, त्यातनं कुठं चुकबुल होऊ नये हीच करत आम्ही सरकार म्हणून आम्ही त्यांची काळजी घेतोय. कधीपर्यंत शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार? विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि आपली पुरवणी मागण्याला बजेटला आपण ज्या काय मागण्या मांडलेल्या आहेत त्या मागण्यांच्या इथं वर मंजुरी झाल्यानंतर राज्यपाल महोदयांची लवकरात लवकर सही होईल आणि लवकरात लवकर माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम त्यांच्या थेट बँकेमध्ये जमा होईल. आता सध्या तुमच्याकडून जो शेतकरी इन्कम टॅक्स भरतो त्याची माहिती घ्यायचं काम चालू आहे. काल 100% माहिती घेतली पाहिजे, त्याची पडताळणी केली पाहिजे. विनाकारण शेवटी हा लाभ, ही कर्जमाफी ही गरीब शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, हा सरकार त्यातनं घेतोय. ठीक आहे, 4-2 दिवस उशीर झाला तरी काय उशीर होतो हे आम्ही मान्य करतो, परंतु सगळी माहिती घेऊनच या बाबतीमध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली, त्यातनं कुठं चुकबुल होऊ नये हीच करत आम्ही सरकार म्हणून आम्ही त्यांची काळजी घेतोय. पण राज्यातील शेतकऱ्यांनी खरंच या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्रावहिनी पवार या सर्वांचे आभार ह्यासाठी मानले पाहिजे. या अडचणीच्या काळामध्ये खरं तर काही कुठली समोर निवडणूक नाहीये, कुठली समोर निवडणूक नसताना सुद्धा, कुठलाही राजकीय मनामध्ये कुठलंही नसताना सुद्धा त्या अडचणीत आलेल्या माझ्या शेतकऱ्याला एक मदत करण्याचा निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमच्या सगळ्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकार्याने घेतलेला आहे. निश्चित या सर्वांचं एक कृषी मंत्री म्हणून, एक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून यांचे आभार मानतोय. ही गोष्ट खरी आहे की थोड्या जो आम्ही 30 जून ही तारीख दिली होती त्याला मागे पुढं आपल्याला माहिती आहे की काय अडचणी असतात, तांत्रिक हे असतात, ते लवकरच दूर करून येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये लवकरात लवकर ही रक्कम माझ्या शेतकऱ्यांच्या खाती वर्ग केली जाईल. कोणत्या अटी कमी केल्या जाणार? काय अटी वगैरे कमी अजून या बाबतीमध्ये तुम्हाला मी सांगतो. आता जे आमच्याकडे आता पहिले जे निकष आहेत त्या निकषामध्ये पात्र आहेत त्यांना आपण त्या अटी त्यांना ते कर्जमाफी देतोय आणि आपण जे म्हटलं त्याप्रमाणे यामध्ये काय दुरुस्त करणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे उपसमिती आम्ही तयार निर्माण केलेली आहे. शेतकऱ्यांच्या काय सूचना आहे, कुठली अट घातली पाहिजे, शेतकरी प्रतिनिधी जे शेतकरी संघटनेचे काय त्यांचे काय मागणी आहेत त्या बाबतीमध्ये अजून पुढे भविष्यामध्ये त्यांच्या सूचनेचा आदर करून त्याबाबत दुरुस्त करून त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी. आपल्या माहितीसाठी केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागामार्फत देशभर ॲग्रिस्टॅक ही योजना राबवण्यात येत आहे आणि ॲग्रिस्टॅक योजना ही कृषी क्षेत्रामध्ये डेटा आणि डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना कसा जलद गतीनं व परिणामकाररित्या पोहोचवण्यासाठी स्थापित केली जाणारी ही डिजिटल फाउंडेशन आहे. कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेश डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा खरं तर ॲग्रिस्टॅकचा मुख्य उद्देश आहे आणि सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे ॲग्रिस्टॅक उपक्रमात शेतकऱ्यांना फार्मर आय.डी. म्हणजे शेतकऱ्याचं ओळख क्रमांक हा दिला जातो आणि त्यांनी काय सांगितलं की या बाबतीमध्ये काही ठिकाणी चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत, काही ठिकाणी फार्मर आय.डी. काढण्याची प्रक्रिया आपल्याला माहिती आहे की 2024 पासून ही आपल्या शासनाने सुरू केलेली आहे आणि खरं तर प्रक्रिया खूप सोपी प्रक्रिया आहे आणि राज्याच्या कृषी गणनेनुसार साधारणतः राज्यामध्ये आपण जर फार्मर आय.डी.च्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे, जर आपण विचार केला जे शेतकऱ्यांना आपण ओळख क्रमांक दिले आहेत, साधारणतः या राज्यामध्ये 1,71,00,000 शेतकऱ्यांची ही संख्या ही आहे आणि त्यापैकी 4 मार्च 2026 पर्यंत 1,31,82,000 माझ्या शेतकरी बांधवांनी ही फार्मर आय.डी. त्यांना तयार करण्यात आलेले आहेत आणि मला वाटतं फार्मर आय.डी. इतक्या शेतकरी उपलब्ध करून देणारं महाराष्ट्र राज्य हे देशामधलं हे पहिलं राज्य आहे आणि सदस्यांनी जे काय सांगितलं की त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये केंद्र सरकारचं एक पत्र आपल्याला आलेलं की 25 ऑगस्ट 2025 रोजी आणि काही राज्यामध्ये या गोष्टी झाल्या. CSC किंवा सेवा केंद्राच्या संबंधित संस्थेमार्फत शेतकऱ्यांना फार्मर आय.डी.चे प्रत्यक्ष कार्य दिसण्याचं आढळून आले. काही ठिकाणी फार्मर आय.डी. कार्ड असं करत येता येत नाही, परंतु मी आपल्या माध्यमातून मी सदस्यांना एवढं सांगतो की असं जर त्यांनी आपल्याला दाखवलं फार्मर आय.डी. कार्ड छापाई करून वितरित केलेल्या कुठलाही तक्रार जर आपल्याकडे सध्या प्राप्त झालेली नाही आणि या बाबतीमध्ये जर तक्रार प्राप्त झाली तर सामूहिक सुविधा केंद्र आपण ज्याला CSC फार्मर आय.डी. छापाई करून वितरित करण्यात आल्या अशा सामूहिक सुविधा केंद्रावरती कडक कारवाई केली. 25 मध्ये 116 कोटी रुपये दिले, 25-26 मध्ये अध्यक्ष महोदय परत 140 कोटी रुपये सानुग्रह आंदोलन शेतकऱ्यांना आपण दिले. तसे 26-27 पर्यंत आतापर्यंत आपण या योजनेमध्ये असं
27 कोटी आपण पैसे त्यांना भरीव मदत दिलेली आहे. मला आपल्याला सगळ्याला माहित आहे, यामध्ये अनेक सदस्यांची एक भावना असायची, एक मागणी असायची, शेतकऱ्यांबरोबर या योजनेमध्ये शेतमजुरांचा सुद्धा समावेश झाला पाहिजे. कारण का शेतीमध्ये तो शेतमजूर राबत असतो आणि त्याला अचानक कुठेतरी त्याचा अपघात होतो, कुठेतरी एखादा सर्पदोष होतो, त्यामुळे शेतमजुराला सुद्धा त्याचा समावेश करावा मग सदस्याची मागणी होती आणि त्यामध्ये आपण शेतमजुराला सुद्धा हा समावेश या योजनेमध्ये केलेला आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे त्याचा फायदा निश्चित प्रकारे त्या शेतमजुराला सुद्धा कुठेतरी बरं वाटेल की मी ज्या शेतामध्ये उद्या त्याला त्या कुटुंबाला कुठेतरी एक वेगळ्या प्रकारचा त्यातनं आधार मिळेल या योजनेमध्ये. त्यामुळे आपल्याला दुसऱ्या एक सदस्यांनी मागणी केली होती की उष्माघाताचा त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की उष्माघातामुळे मृत्यू झाला तर या योजनेचा समावेश नव्हता. तर मी आपल्या सदस्यांना या माध्यमातून सांगतो, जर उष्माघातामुळे जर एखाद्या शेतकऱ्याच्या यामध्ये मृत्यू झाला तर या योजनेमध्ये शासनाने तो विचार केलेला आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे आम्ही त्याचा विचार निश्चित प्रकारे करू, हे पण आपल्या सगळ्या माध्यमातून सांगतो. आपल्या सगळ्यांना माहित आहे, आमचे कैलास पाटील साहेब आणि आमचे सावरकर साहेब या बाबतीमध्ये ह्या दोघांचे प्रश्न खूप म्हणजे सगळे सदस्यांचे भावना किंवा प्रश्न शेतीविषयी चांगले असतात, परंतु आपण जे जे काय प्रश्न मांडले आपल्याला माहित आहे की माझा हा शेतकरी हा अडचणीत आहे. माझ्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला कुठेतरी मदत केली पाहिजे. राज्य सरकार तर मदत अनेक गोष्टीमध्ये राज्य सरकार मदत करते, अनेक बाबतीमध्ये मदत करते, अनेक योजनेच्या माध्यमातून मदत करते. तुम्ही पीएम किसानचं आपल्या सगळ्यांना माहित आहे की या योजने पीएम किसान सन्मान योजनेच्या निधीच्या बाबतीमध्ये आणि नमो आपली राज्याचे नमो शेतकरी ही महासन्मान योजनेच्या बाबतीमध्ये आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की प्रति हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे वर्षामध्ये आपण 6,000 रुपये असे आपण 3 हप्ते सगळ्यांना देतो. आणि आपण जर केंद्राचा अध्यक्ष महोदय जर विचार केला, केंद्राचा जर विचार केला, साधारणतः 23 हप्त्यामध्ये केंद्र सरकारने साधारणतः 1,16,00,000 शेतकऱ्यांना एकूण आतापर्यंत 42,900 कोटी रुपयाची मदत ही केंद्राच्या या योजनेतून निर्माण झालेली आहे. आणि आपल्या राज्याचा जर विचार केला, ठीक आहे, अजून आपल्याला एक दोन आपल्याला काही गोष्टीमध्ये मदत करता आली नाही तरी आपल्याला आपण सगळ्या विचार करून साधारणतः आपण 8 हप्ते आतापर्यंत आपल्याला 8 हप्त्यामध्ये साधारणतः राज्य सरकारने माझ्या ह्या योजनेबंद शेतकऱ्यांना 14,816 कोटी रुपयाची एवढी रक्कम शेतकऱ्यांना मदत आपण केलेली आहे. आणि शेवटी मदत म्हणजे काय, आपण शेतकऱ्यावरती उपकार करत नाही. शेवटी शेतकरी हा आपल्याला माहिती आहे की आपला राज्यामध्ये आपला शेतकरी हा केंद्रबिंदू आपला हा मेन घटक आहे. शेवटी या शेतकऱ्याला मदत करणं, शेतकऱ्याला सहकार्य करणं, अडचणीच्या काळामध्ये दुःखाच्या काळामध्ये या शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहणं हे शेवटी राज्य सरकारचं काम आहे. आमचे मला वाटतं साहेब त्याचप्रमाणे कापूस उत्पादकता अभियान राबवण्याकरता 26-27 साठी 191 कोटी रुपयाची भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. हे सुद्धा आज मी आपल्या माध्यमातून राज्यातील सदस्य माझ्या शेतकरी बांधवांना निश्चित प्रकारे महाराष्ट्र हे राज्य हे पहिलं राज्य आहे, हे पण मी आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे सांगतो. आज आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्याला माहिती आहे की पीक विम्याच्या बाबतीमध्ये आणि फळबागाच्या विम्याच्या बाबतीमध्ये अनेक सदस्यांच्या तक्रारी असतात. तिथं ते सदस्यांना तिथं ते असणारे शेतकरी त्यांच्या विधानसभा मतदारसंघातले